जय शिवराय मित्रांनो, तर आम्ही निघालो आहोत नव्या मोंढ्यामध्ये आणि नव्या मोंढ्यात आम्ही का जात आहोत ते कळेल तुम्हाला व्लॉगमध्ये। मोंढ्यामध्ये आम्ही पोहोचलो आणि तिथे चालू आहे महाशिव पुराण कथा। ते पाहण्यासाठी आम्ही इथं आलो होतो आणि आल्याच्या नंतर आम्ही इथून एंट्री केली मध्ये। एंट्री केल्यानंतर त्यांनी आम्हाला पिशव्या दिल्या आणि पिशव्याचं आम्हाला काय करायचं ते कळत नव्हतं, तर ते पिशव्या होत्या चप्पल ठेवण्यासाठी। त्यानंतर पुढे जी तर ठेवलेली आहे महादेवाची मोठी अशी पिंड। त्यानंतर आम्ही निघालो समोर आणि समोर गेल्याच्या नंतर तिथं कथा चालू आहे, तर बघू शकता तुम्ही। त्यानंतर आम्ही निघालो चहा घेण्यासाठी आणि चहा घेण्यासाठी आल्याच्या नंतर तिथं चहा तर निशुल्क आहे, पण पाणी पिण्यासाठी तुम्हाला पैसे द्यावे लागतील। त्यानंतर तुम्हाला जर गौशाळेला काही मदत करायची असेल तर तुम्ही इथे करू शकता। त्यानंतर गेलो आम्ही बाहेर आणि बाहेर गेल्याच्या नंतर इथे लागले आहे स्टॉल, जे तुम्हाला खरेदी करण्यासाठी आहेत आणि प्रत्येक गोष्ट तिथे अवेलेबल आहे। त्यानंतर तुम्हाला जर स्किनसाठी कोणते प्रोडक्ट घ्यायचे असेल तर तुम्ही इथं आवश्यक येऊन घेऊ शकता, कारण तर तिथं लाईव्ह डेमो आहे आणि ते तुम्हाला रिझल्ट पण तिथे दाखवणार आहे। तर तुम्हाला पटलं तर तुम्ही घेऊ शकता, तिथं तुम्ही बघू शकता। तुम्हाला जर आयुर्वेदिक औषधी पाहिजेत असतील तर त्या पण अवेलेबल आहेत तिथे। त्यानंतर बघू शकता की संध्याकाळचं वातावरण कशा प्रकारे आहे, खूप छान असं तिथे वाटत आहे। त्यानंतर आम्ही निघालो रूमकडे। तर भेटूया आपण नवीन एका ब्लॉगमध्ये। लाईक आणि फॉलो नक्की करा।